निश्चितच त्या व्यवस्थेतल्या विद्यमान व्यवस्थेची ती जे काही इथली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे कपट कारस्थान दिसतंय। इथे जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आताही विषमतावादी आहे। त्या व्यवस्थेला क्षमता नको आहे। संविधानाला नाकारण्याचे एक षड्यंत्र चालू आहे। सतत संविधानाला नाकारण्याची इथं प्रक्रिया सुरू होत आहे। मग ती कायद्याच्या नियमानुसार असो की आताच आपण बघत आहोत की त्यांनी 1 ऑक्टोबरला जो काही त्यांनी अवघड जे काही विभाजन केलं आहे SC/STचं, म्हणजे अशा प्रकारे ते सोमनाथ सूर्यवंशीचा जो वध आहे तो याच्यातूनच त्यांच्या हा कपटकारातून घडलेला आहे। त्यांना इथं आंदोलन नको आहे। आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही। आपण कोणते आंदोलन केलं त्या आंदोलनाला ते उधळून टाकण्याचा ते प्रयत्न करतात। मित्रहो, हा आंदोलनाचा परिणाम आहे की आज आपल्याला जे काही आपल्या प्रवासाने आम्हाला संघर्षाचा वारसा दिलाय तो संघर्षाचा वारसा आम्हाला जिवंत ठेवायचा आहे आणि सतत संघर्ष करायचा आहे ह्या व्यवस्थेविरुद्ध, ह्या व्यवस्थेच्या हा विषमतावादी मूल्याच्या विरुद्ध। आणि या ठिकाणी पुन्हा त्याची जबाबदारी आहे। परंतु ते मूल्य नाकारून, त्या संविधानाला नाकारून पुन्हा येत्या मनुस्मृती पुन्हा इथं स्थापन करायचं, त्यांना मनुस्मृतीचं राज्य या ठिकाणी निर्माण करायचं आहे। म्हणजे हा एक संघर्ष आहे, लढा आहे संविधानाच्या आणि मनुस्मृती मूल्यांचा। मित्र हो, आपल्याला पुन्हा हा मनुस्मृतीला विरोधात किंवा त्या मनुस्मृतीला नाकारण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला संविधानाला ह्या ठिकाणी कसं आपल्याला रक्षण करता येईल तर प्रत्येक इथली भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे की हा संविधानाला आपल्याला जिवंत ठेवायचं आहे, त्याला सुरक्षित ठेवायचं आहे। आणि त्याकरता आपल्याला जे काही संघर्ष करावा लागेल, जे काही लढा द्यावा लागेल, जे काही आंदोलन करावं लागेल ते सतत आंदोलन आपल्याला तेवढं ठेवावं लागेल आणि हा संघर्ष आपल्याला सतत जिवंत ठेवावा लागेल। मित्र हो, संविधान जिवंत असला किंवा संविधान सुरक्षित असलं तर आपले हक्क अधिकार जिवंत राहतील, आपण सुरक्षित राहू। जर संविधान या ठिकाणून जर नष्ट झाला तर आपलं जीवन सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा आपली प्रथम जबाबदारी आहे एक भारतीय नागरिक म्हणून त्या संविधानाचं संरक्षण करणं आणि आपल्या समाजाला सुद्धा संरक्षण देणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाची आणि विशेषतः बौद्ध म्हणून आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की आपल्या समाजावर जो काही विषमतावादी प्रतिनिधी किंवा विषमतावादी व्यवस्थेद्वारे जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्याला सामना करून ते हल्ले परत हे करायचं, त्यांना परत लावायचं हे आपली जबाबदारी आहे। आणि त्याकरता आपण सतत संघर्ष राहिला पाहिजे आणि ह्या संघर्षाचा वारसा आपण जिवंत ठेवला पाहिजे। आज ह्या ठिकाणी जे लोक ज्यांनी ह्या संघर्षाच्या वाटाघाटीसाठी या ठिकाणी आले आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या संघर्षाकरता जे काही जिवंत ठेवण्याकरता जे प्रयत्नशील आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। हा लढा आपण सर्व मिळून लढूया, याकरता आपल्याला संघटित व्हावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल। मित्र हो, संघटन आणि संघटित होणं हे फार गरजेचे आहे। आपण विभक्त राहिलो तर ते आपल्यावर आक्रमण होईल, आक्रमण करतील आणि त्याकरता जर आपल्याला आक्रमण होऊ नये त्याकरता आपल्याला संघटित होऊन हा संघर्ष करणं गरजेचे आहे। एवढं बोलून गृहमंत्री अमित शाह मुर्दाबाद, गृहमंत्री अमित शाह मुर्दाबाद। यानंतर या ठिकाणी आपले आदरणीय स्थान की प्रशासनाने सर्वांना माहीतच आहे काय काय घडतं आपल्यासोबत। तर जेव्हा आम्ही एकत्रित व्हायला पाहिजे तेव्हा होत नाही, आम्ही सारं वेपूरला राहतोय आणि ते असतं कारण न्याय इथं मिळत नाही। न्याय विधानसभेत मिळतं, लोकसभेमध्ये मिळतं। जर लोकसभेत न्याय मिळत असेल, विधानसभेत न्याय मिळत असेल तर आम्ही आमच्या प्रतिनिधींना का पाठवत नाही? एक प्रतिनिधी उभा करून आम्ही एक प्रतिनिधी सर्वांनी मिळून निवडून नाही देऊ शकत का? मी मला दुसरा व्यक्ती उभा करतोय
तिसऱ्या पार्टीचा व्यक्ती आहे त्याला तिसरा व्यक्ती उभे करतोय, चौथ्या पार्टीचा व्यक्ती आहे त्याला चौथा व्यक्ती उभे करतोय आणि आमचे मतं विखुरले जातात. आमच्या मताचं विभाजन होतं आणि मताचं विभाजन झालं तर त्यांना माहित आहे यांचे बोलणारा कोण आहे. नाही अन्याय केलं तरी चालतं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे या संविधान चौकात जमा होतोय. अन्याय व्हायला नको याच्याकरता काही उपाय करायला पाहिजे आणि याच्या करिता उपाययोजना आपल्या पोटाच्या माध्यमातून महानगरपालिकेची आहे. काय संपूर्ण समाजाने प्रत्येक वार्डामध्ये एक जिम्मेदार देऊ शकतात. इथे पार्टीचा आणि कुठला याचा मतलब असायला नको. एक वार्ड एक उमेदवार. जर असं काम होतं आणू शकतोय आणि एजन्सीमध्येच नव्हे तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आणि तुम्ही जेव्हा एकत्रित राहणार तर जगातील प्रश्न त्याच्यावरती अन्याय होतो. असं कधीच झालेलं नाही होऊ शकला. तर मला तरी वाटतं याच्यापेक्षा चांगलं काम दुसरं करायचं. शिक्षित वर्गाने कारण आपण अमित शहाने एवढा बोलला अटक झाली नाही झाली. त्या सरपंचाला निघून हत्या करण्यात आली अटक झाली. बाकीच्या आणखी इतर केसेस बघतोय आपण लोकांना नाही मिळालाय. उलट आपसामध्येच गडबड काढून साधी केसेस कशा त्याला शिथिल केले जातात आपण सर्वांचा अनुभव आहे. पण तुमचे जर प्रशासनामध्ये जो सोडा तुमचं तिथे जर प्रतिनिधित्व असेल तर नक्की येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्यावरती अन्याय होणार नाही याची आपण नक्कीच खात्री करून घेऊ शकतोय. म्हणून मला तरी वाटतंय की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे की समाजातील एक सुज्ञ लोकांचा ग्रुप तयार करा. प्रत्येक वर्गातून असोत, शिक्षित वर्गातून असोत, शैक्षणिक वर्गातून असोत, नोकरी वर्गातून असोत, साऱ्यांनी एकत्रित येऊन मिटिंग घ्या आणि प्रत्येक वार्डामध्ये एक उमेदवार द्या. या समाजातील कुठल्याही मतदान नात्यातील व्यक्ती जरी उभा राहिला त्याच्या अगेन्स्टमध्ये तरी त्याला मतदान न देता ज्या समाजाने ज्यांना प्रतिनिधित्व दिलं आहे त्यांना जर वोटिंग केलं आणि त्यांना हीच प्रक्रिया आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरू शकतात. हीच प्रक्रिया आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वापरू शकतात. म्हणजे तुमचे खासदार पण निघतात, तुमचे आमदार निघतात. तुमच्याशिवाय गव्हर्नमेंट बनूच शकत नाही. तुमचीच गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट तुमची असेल तर तुमच्यावरती अन्याय कोण करेल? पोलीस तरी अन्याय करतात? नाही करत. पोलीस त्याच लोकांवरती अन्याय करतात ज्याचं प्रतिनिधित्व नसतं, जे विखुरलेले असतात. ज्यांचे प्रतिनिधित्व आहे त्यांच्यावरती अन्याय होत नाही. म्हणून मला असं वाटतंय की याची आपण सर्वांनी दखल घ्यायची. माझी कडकडीची विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन यावरती विचारविमर्श करावा. पण आपली लढाई कशी लढणार आहोत? आपली शक्ती जर उपलब्ध नसेल तर आपण लढणार कशी आहोत? आणि इतक्या मोठ्या शासनाला आणि दुश्मनाला कसा आपण पायदळ तोडणार आहोत? फक्त शब्द तोडा आपल्याला शक्ती उभी करावं लागेल. आणि म्हणून शक्ती लोकांना उभी होत नाही, आपल्या जवळचे हेवे लावून बंद करत नाही. आणि बाबासाहेबांचं
हे माझं आंदोलन आहे असं समजून जोपर्यंत आम्ही उपस्थित राहणार नाही तोपर्यंत आमची शक्ती वाढणार नाही आणि आम्ही कुठलेही आंदोलन जिंकू शकत नाही. बंधूंनो, मी जास्त वेळ घेणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा विद्यार्थी होता आणि रिसर्च करणारा विद्यार्थी होता. पोलिसांनी परभणीमध्ये जेव्हा कोम्बिंग ऑपरेशन केलं तेव्हा तो त्या पोलिसांचे दुष्कृत्य तो टिपत होता, आपला मोबाईलवर टिपत होता आणि पोलिसांना दिसलं आणि म्हणून पोलिसांना वाटलं की बा हा पुरावा आमच्याकडे सगळा पुरावा या पोराकडे आहे आणि म्हणून त्याला पकडून तिथेच मारला आणि त्याचा मोबाईल तोडून टाकला, छिन्न विछिन्न केला आणि त्याच्यावरती केसेस लावून त्याला कोर्टामध्ये पेश करून न्यायालयीन कोठडी दिली आणि त्याला इतकं मारलं की त्या कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. बंधूंनो, हा सर्व इतिहास सर्वांना माहीत आहे. परंतु आपल्याला या देशामध्ये हे जे आंदोलन आहे हे निमित्त तेवढ ठेवावं लागेल एवढंच बोलतो आणि संविधान परिवाराच्या वतीने दोन्ही घटनांचा निषेध करतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद. भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद, देशाचे गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद, देशाचे गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे जोर जुलूम की टक्कर में, अरे जोर जुलूम की टक्कर में, अरे जोर जुलूम की टक्कर में. इथे 70-80 लोक दिसलो तरी मला असं वाटतं की प्रत्येक माणूस आमचा 1000च्या बरोबर आहे तर 70,000 लोक आहेत असा आपण विचार करूया. आणि हे सर्व भारतवर्षात जे चालू आहे, तुम्ही उत्तर प्रदेशापासून सुरुवात केली तर कन्याकुमारी पर्यंत हे आंदोलन सुरू आहे आणि हे तेवढं ठेवावं लागेल. आपल्याला येणाऱ्या 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली, मला असं वाटतं 2 दिवसानंतर तो दिवस येत आहे. आपण सर्व मिळून जिथे जिथे तुम्हाला जमेल तिथे तिथे पुन्हा मनुस्मृतीचा कार्यक्रम करूया आणि त्या मनुस्मृती सोबत आपण या सरकारमध्ये गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांचा सुद्धा दहन करावं असा कार्यक्रम आपण घोषित करावा असं मला वाटतं, जेणेकरून नागपूर शहरातून एक संदेश जाईल पूर्ण भारतात की बाबा नागपूरचे लोक खरोखरच खळबळून उठलेले आहेत. हा इथला बौद्ध समाज कुठल्याही परिस्थितीत झोपू शकत नाही, लोकांचा संघर्ष करत नाही. आज इथे सर्वात जास्त एज्युकेटेड लोक आहेत पण खंत वाटतं कुठेतरी आम्ही बाहेर निघत नाही. आम्हाला असं वाटतं की आमचं काम झालेलं आहे, आमचे मुलं खूप मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत, याची काही गरज नाही. बाबासाहेब नसते तर आज खरोखर आमच्याकडे गाड्या असत्या का? आज आम्ही उभे आहोत इथे, आम्ही राहिलो असतो का? आमच्याकडे कपडे असते का? आज जो श्वास तुम्ही घेतात, आज जो श्वास मी घेत आहोत तो फक्त बाबासाहेबांमुळे घेत आहोत. अन्यथा आम्हाला उकरड्यावर रस्त्याच्या एका खोंट्यावर राहावं लागत होतं, याचाही विचार आम्ही करत नाही. मैं माझे 2 शब्द इतने संभवतो. इतनी बड़ी गलती की कि बड़े बड़े लोग उस बड़ी गलती के विरोध में कुछ थोड़ा भी बोलने के लिए उनकी जबान नहीं खुल रही है. और ऐसी स्थिति में हम लोग तो छोटे छोटे लोग हैं, अपने बड़े के सम्मान के लिए अपने बड़े बड़े नेताओं को बड़ी बड़ी गलतियां याद दिलाने के लिए जमा हुआ. तो आप सभी लोग सबसे पहले तो एक प्रशंसा के पात्र हैं कि हमने मिलकर हिम्मत की कि इस विरोध में अपना प्रेजेंस दर्ज करवाए. वरना ऐसे बहुत सारे लोग हैं जो इस विरोध में सामने आने को डरते हैं, इस विरोध में अपनी जबानें खोलने को डरते हैं. इन्होंने देश को जो है वो किसी जाति संप्रदाय इसके तहत बांट कर राज करने को इन्होंने मुनासिब समझा है.
इनकी और हमारी लड़ाई जो है वो सिर्फ इसकी नहीं है कि पॉलिटिकल इंटेंशन इसके अलग है, हमारे अलग है। हमारी वैचारिक लड़ाई है। ये एक्चुअली एक दूसरे संविधान से इस संविधान को बदलना चाहते हैं, इसलिए इस संविधान से जुड़ी गई हर एक शख्सियत को ये डैमेज करना चाहते हैं, उनका ये अपमान करना चाहते हैं। और अपमान को जब सहन कर लिया जाए तो ये समझेंगे कि अब माहौल ठीक ठाक है, अब हमने अपनी नए संविधान को इम्प्लीमेंट कर देना चाहिए। ठीक ऐसा ही इन्होंने बहुत सारी मस्जिदों के संबंध से, बहुत सारी जगहों के संबंध से, बहुत सारे नेताओं के संबंध से ऐसे ही धीरे धीरे माहौल बनाया। और इस धीरे धीरे बनने वाले माहौल का हम जितना सख्ती से विरोध करेंगे तो ही हम अपने अस्तित्व को बचा सकेंगे, ये हमें समझ लेना चाहिए। ये कोई शब्द नहीं है जो लोकसभा में एक नेता ने बोल दिए, ये पूरी प्लानिंग का एक स्टेप है। और इस स्टेप पर हमारा रिएक्शन क्या है, वो इनकी प्लानिंग को नस्तोनाबूद करने के लिए एक स्टेप होगी। हमें यह समझना होगा कि ये इनके शब्द सिर्फ हमें गुस्सा दिलाने के लिए नहीं है, बल्कि ये शब्दों के जरिए अपने एक स्टेप बना रहे हैं। और ये धीरे धीरे ये स्टेप बनाकर उस स्टेप तक पहुंचना चाहते हैं जहां पर ये हम विश्वास दिलाते हैं कि हमारी लाश पर पैर रखे बिना ये नहीं पहुंच सकते। हम अपने संविधान से इतना प्यार करते हैं, हम अपने देश से इतना प्यार करते हैं कि उसको तबाह होने, उसको नस्तो नाबूद होने नहीं देंगे। मैं यहाँ खड़े होकर सिर्फ अमित शाह के उस स्टेटमेंट का निषेध नहीं, बल्कि परभनी में होने वाले उसका निषेध नहीं, बल्कि इसकी पूरी कड़ियां, रोहित वेमुला का जो मामला हुआ उसका निषेध, उसके अलावा जो इन्होंने भीमा कोरेगांव में एक दंगल करने की प्रयास किया उसका निषेध, उसके अलावा इन्होंने ओबीसी और एससी को लड़ाने की कोशिश की इसका निषेध, और उसके अलावा इन्होंने इस देश को हिंदू मुस्लिम बांटने की कोशिश करी इसका निषेध मैं करता हूं। हम सब अपने संविधान को बचाएंगे, अपने संविधान को निर्माण करने वाले उस महात्मा की लाज को बचाएंगे, उसकी शान पर कोई आंच आने नहीं देंगे। बाबा साहेब आंबेडकर के नाम को कोई भी अगर इस प्रकार ले, उसके साथ में वो कुछ बोले या ना बोले, इस प्रकार भी घृणा की भावना से अगर कोई नाम ले तो हम अपना विरोध, अपना निषेध दर्ज करवाएंगे, सड़कों पर आएंगे और जरूरत पड़ी तो लोकसभा तक जाएंगे। और इस पूरे आंदोलन में हम आपके साथ हैं, मैं इसका विश्वास दिलाता हूं। जमात इस्लामी हिंद, मुस्लिम लाइब्रेरी मोमिनपुरा और इस तरह के कई अनेक संगठन आपके साथ है, हम सब साथ है। और ऐसे नेताओं से हम लड़ेंगे और इनकी असल हैसियत हम याद दिलाएंगे। इस आंदोलन में आपका एक भाई डॉक्टर अनवर सिद्दीकी। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर साहब।